तब्बल 19 तासानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय। सध्या नागपुरातील संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आहे। दरम्यान या घटनेमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेत। घरं, दुकानं आणि वाहनांचे पंचनामे केले जात आहेत। पंचनाम्यासाठी 5 ते 6 पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नागपूरकरांकडून केली जाते। सोमवारच्या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी लहान मुलांना सुद्धा सोडलं नाही आणि लहान मुलांना सुद्धा त्रास देण्याचं काम केलं आणि लहान मुलं इथे घाबरलेले होते। ही मुलगी आपल्या सोबत आहे, हिला विचारूया। काल मी पूर्ण पाहिलं की ते 50 पेक्षा जास्त जे मुसलमानाचे पोरं आहे आणि ते आमचेच एवढे होते, 17-16 वर्षाचेच होते, जास्त मोठेही नव्हते। ते म्हणजे गोटे घेऊन धावत होते यांच्या मागे। त्यांनी म्हणजे झाडाचे जे फांदी असते मोठे मोठे त्यांनी सुद्धा कार तोडल्या गेल्या आणि ते कोणालाच घाबरत नव्हते। खूप जास्त हल्ला होता आणि म्हणजे घरात पण घुसण्यात आले होते। तुला त्याने काय त्रास दिला? मला कोणी त्रास नाही दिला, पण मी जे वरतून पाहिलं माझा अनुभव तो खूप अतिशय भयंकर होता। सगळे यंग होते, काही तर छोटे मुलं पण दिसले, म्हणजे जे 14-15 वर्षाची असेल असे पण मुले या सगळ्या हल्ल्यामध्ये दिसले। पण सगळे यंग क्राऊडच होतं, कुणी असं म्हातारा माणूस दिसला नाही आणि खूप मोठ्या संख्येने होते। काही लोकांनी आपले तोंड पण असे पॅक केले होते, काही लोकांचे ते CCTVमध्ये तोंड उघडताना पण दिसलेले आहे। तर त्याच्यामुळे असे हे सगळे लोक होते। आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी पंचनामे जे आहे ते सुरू झालेले आहे। म्हणजे या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काही गाड्या जाळून टाकलेल्या आहे आणि घरांचं सुद्धा 2-3 ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्या सगळ्यांचे पंचनामे केले जात आहेत। पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई जी आहे ती ज्या पद्धतीनं नियम असतात सरकारी त्यानुसार नुकसान भरपाई पंचनामे झालेल्या लोकांना मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।